ज्याच्या घरी पोरीचा जन्म झाला ना, बापाने छाती ठोकपणे सांगितलं राणी जन्माला आली राणी. ज्यावेळेस तिचं लग्न झालं ना, नवऱ्यानं सांगितलं लक्ष्मी आली लक्ष्मी. जेव्हा संसार करता करता कधी बाई बनली कळत नाही, माझी पोरगी म्हणजे राणी लक्ष्मी बाई. राणी लक्ष्मी बाई. घराला घर पण देण्याची शक्ती ताकद ठेवा. स्वामी चिंचोली गावामध्ये एवढा जरी प्रबोधन ठेवला ना, वावर आहे तर पावर आहे. आणि म्हणून त्या मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती झाली. माझा बाप माझा शेतकरी राजा हिरवा शालू बघतोय, परंतु दुसऱ्या दिवशी जाऊन बघतो तर काय सुमाशान झालं सगळं. अहो माती सुद्धा कपाळाला लावायला राहिले नाही. आणि म्हणून राहुल दादांनी सांगितलं माझा वाढदिवस हार तुल्यांनी करू नका, माझा वाढदिवस त्या गोरगरिबांना मदत करण्यासाठी द्या. आणि म्हणून अमर भैया परदेशी अमर भैया परदेशी यांनी त्यांच्या आवाजाला आवाज दिला आणि 16 गावांमध्ये होम मिनिटचा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी सांगितलं 1-1 रुपया मदत करायची. यांच्या आई मलठण मध्ये सरपंच आहेत. 1,40,000 रुपये मानधन त्यांनी पूरग्रस्तांना दिले. 1,40,000. दरवर्षी 1000 महिलांना मोफत अक्कलकोटचं दर्शन करणारा अवलिया, ऑपरेशन मोफत करणारा अवलिया, कोणाची अडचण असेल तर मदत करणारा अवलिया, समाज कार्याचा वसा घेऊन 16 गावामध्ये फिरून लाखो रुपयाचा निधी आता मराठवाड्यामध्ये न्यायचा आहे. वय किती कमी बघा, पण एक आवाज दिला सर आपल्याला करायचं. माझं सगळं मानधन मी पूरग्रस्तांसाठी देतोय. माझ्या एका कार्यक्रमाची फी 7,000-10,000 रुपये, पण सगळे एका कार्यक्रमात 16 कार्यक्रमाचं मानधन मी यांना दिलंय, मोफत करतोय. हा डीजे वाला फक्त डिझेल घेतलंय त्यांनी, फक्त जाण्याचा खर्च केलाय, सगळं मोफत केलंय. खेळ कशासाठी? त्यासाठी. त्यामुळे तुमचा 1-1 रुपया त्या पेटीत टाका, 1च रुपया पेटीत टाका. जास्तची गरज नाही, जेवढं देता येईल तेवढं द्या. हा सगळा पैसा त्या पूरग्रस्तांसाठी जायचा आहे. आज त्यांच्या परिस्थिती आली, उद्या आपल्यावरती येणार आहे. हाताला हात देऊ, साथीला साथ देऊ. अमरबाईसाठी सगळ्यासाठी जोरदार टाळ्या. मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सुंदर कुसाळकर सर आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही अमरभैया परदेशी मित्र मंडळाच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. सरांना विनंती करतो पत्रकार साहेबांना सन्मानासाठी पुढे यायचे.